जय शिवराय मित्रांनो. कारण हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे जे आता नव्याने भरती करणार आहेत किंवा जे विद्यार्थी आता झालेल्या एक्झाममध्ये ज्यांचा कुठेही पेपर चांगला झालेला नाही आहे किंवा त्यांचा परफॉर्मन्स बेस्ट नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. जे विद्यार्थी जुने असतील त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की जर तुमचा स्कोर बेटर नसेल, तुम्ही 1-2 मार्कांनी राहत असाल किंवा राहिला असाल, तुम्हाला असं समजून जातं की तुम्ही तिथे संपला आहात, तुम्हाला भविष्यात संधी मिळणार नाही. तर संधी ही खूप मोठी आहे भविष्यात. तर तुम्ही सातत्य ठेवा. तुम्ही थांबलात, विश्रांती घेतली जास्त वेळ, तर तुम्ही खूप मागे जाता. केलेली सगळी वर्ष 2 वर्षाची मेहनत तुमची वाया जाईल. असा विषय असं मनामध्ये शंका कोणतीही ठेवू नका की तुमचं नशीब साथ देत नाही. वेळ ही प्रत्येकाची येते, फक्त तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य पाहिजे. हार मानू नका, प्रयत्न करत राहा. कारण तुम्ही आज थांबलात तर तुमच्या बरोबरीला मागून नवीन विद्यार्थी 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये तयार होऊन येत असतात. त्यामुळे कॉम्पिटिशन वाढत असतं. जागा ह्या आता ज्या पद्धतीने सुटत आहेत, 1-2 वर्षामध्ये सुटल्या त्याच पद्धतीने येत्या काळात सुटतील 2026-27मध्ये. त्यामुळे संधी येणार आहे सर्वांना. त्यामुळे तुम्ही सातत्य ठेवा प्रयत्नांमध्ये. येणाऱ्या काळात तुमचं जे यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त राहतील. आणि तर तुम्ही भविष्याचा विचार केला की नाही, आता मला भरती पास, असे बरेचसे विद्यार्थी आहेत आणि भरती पास केलेले आहे आणि थांबत आहेत, आणि ज्यावेळेला अपडेट येते त्यावेळेला परत मैदानात उतरतात, 5-3-4 महिने प्रॅक्टिस करतात, पण त्यांचं त्या भरतीमध्ये ही होत नाही, कारण त्यांचा खूप महिन्याचा गॅप पडलेला असतो. अशा विद्यार्थ्यांनी जाणून घ्या की तुम्ही परत ह्याच ट्रेडमध्ये, ह्याच फील्डमध्ये येणार आहात. ही मी तुम्हाला शोर सांगतो. तुम्ही कितीही जॉब करायची म्हणाला तरी तुम्ही परत इन फ्युचरमध्ये तुमच्या मनामध्ये ती इच्छा निर्माण होते की वर्दीचं प्रेम असते किंवा ती एक तुमचं स्वप्न असते. ते स्वप्न तुम्हाला झोपू देत नाही किंवा थांबू देत नाही. त्यामुळे तुम्ही कुठेतरी आता व्यस्त राहण्याच्या ऐवजी तुम्ही ज्या ठिकाणी, ज्या ट्रॅकला आहात तो ट्रॅक सोडू नका. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कधीही तुम्हाला संधी मिळू शकते. थांबलात तर कधी तुमचा कार्यक्रम होऊन जाईल, काही सांगू शकत नाही. त्यामुळे सर्वांना शुभेच्छा नवीन भरतीसाठी किंवा नवीन तयारीसाठी. थांबू नका, सातत्य ठेवा. कमीत कमी जिथे आहात तिथे क्लास, लेक्चर, फिजिकल जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुमचे सकाळचे 3-4 तास लेक्चरमध्ये जातील. त्यामुळे सातत्य, कंटिन्युटी राहील. त्याचबरोबर संध्याकाळचं किंवा सकाळचं फिजिकलमध्ये कंटिन्युटी ठेवा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि असं विचार करू नका की कुठे अकॅडमीला पैसे वगैरे घालून जाऊ, तिथे कुठेतरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागणार आहे. त्या गोष्टींचा विचार करू नका. आज तुम्ही सातत्यानं टिकून राहिलात तर तुम्हाला भविष्यात येणारी पोस्ट मिळेल किंवा येणारं तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण होईल. आणि अन्यथा तुम्हाला खूप भविष्यात त्रास होऊ शकतो ह्या गोष्टी.